ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्याचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती घणाघाती टीका केली आहे। विखे पाटलांचा आणि त्यांच्या घराचा आरक्षणाशी कुठलाही संबंध नाही, सामाजिक न्याय म्हणजे काय हेच त्यांना कधी समजलं नाही। माहिती असतं तर असा बेफिकीर आणि बिंडोक पद्धतीने बोलले नसते, अशा शब्दात त्यांनी विखेंवरती हल्लाबोल केलाय। विखे पाटलांचा आणि त्यांच्या घराण्याचा आणि आरक्षणाचा काय संबंध आहे का? काडी मात्र संबंध। सामाजिक न्याय कशाबरोबर खातात हे विखे पाटलाच्या घराण्याला काय माहिती? आणि ते जर त्यांना माहित असतं तर विखे पाटील नावाचा बेजबाबदार बिंडो माणूस अशा पद्धतीचं वक्तव्य केलं असतं का? अरे विखे, तुमच्या बापजाद्यांनी कारखाने चालवले, वायनऱ्या चालवल्या, तुम्हाला कुठलीही विचारधारा नाही विखे पाटलांना। आचोरा या ठिकाणी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी महायुतीवरती टीका केली आहे आणि त्यांचीच री ओढत गुलाबराव पाटलांनी सुद्धा भाजपाला घरचा आहेर दिलाय। भाजपामध्ये पाईप चोरीवाले एकत्र येत असून त्यांच्याकडे मशीन असल्याची टीका गुलाबराव पाटलांनी केली आहे। आता कुठेतरी भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग वाढलेली आहे। नाही, मला ते इन्कमिंगची घेणं नाही। आता पाईप चोरीवाले जर एकत्र येत असतील, मला काय घेणं आहे त्यांच्याशी? पाईपवाले किती छान आहे, मशीन आहे त्याच्याकडे, घ्यायचं, त्यांना अडचण नाही। गिरीश भाऊ असंही म्हणतात की आम्ही महायुती। अरे बाबा, आता तिथे वेगळे वेगळे चोरीचे आरोप असलेले लोक पक्षामध्ये तुम्ही घेताय, काही घेताय। आमचं कोणाला घेण्याबद्दल दुमत नाही, कोणी कोणाला घ्यावं हा त्यांचा विषय आहे। पण त्यांनी स्वतः महायुतीचा विषय या ठिकाणी मांडलेला आहे, आम्ही त्यांच्याशी चर्चा करू। मला यावेळेस मुस्लिम समाजाने मतं दिले नाही, आप्पा मला नाही दिले, अण्णा भैयांना पण नाही दिले, पण तुम्हाला दिले। मी तर त्यांच्यावर इतकं आय लव्ह यू केलं, पण त्यांनी सेम टू यू नाही म्हणलं। त्यांनी मला नो वेअर केलं यावेळेस। ठीक आहे, त्यांना वरतून फतवा आला की भाई देणार नाही गुलाबराव पाटील को। आता मी निवडून आलो, मी मंत्री झालो, ते माझ्याकडे येतात, मी त्यांना पुन्हा म्हणतो आय लव्ह यू। त्यांच्या लक्षात आलं आता 1 वर्ष झालं माझ्या मतदारसंघात कुणीच परत नाही। डोक्यावरचे केस गेले म्हणून म्हातारे समजू नका, अभी भी जान बाकी है, शेर अभी जिंदा है। त्यामुळे मी आपल्याला खात्री देतो, आप्पासाहेबांच्या सगळ्या बाजू सांगण्याचा 100% मुख्य नेत्यांकडे मी प्रयत्न करेल। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। शंभूराज देसाईंनी भाजपाचे मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसलेंना इशारा दिलाय। सत्रातील जावळीमध्ये शिवसैनिकांना त्रास दिला तर तो सहन करणार नाही, शिवसेनेचा मान सन्मान राखलाच गेला पाहिजे। जर महायुतीमधूनच आपल्याला कमी लेखलं जात असेल तर स्वबळाची आपली ताकद आपण दाखवून देऊ, असा सज्जड इशारा पालकमंत्री शंभूराज देसाईंनी सातारा इथल्या मेढा या ठिकाणी झालेल्या शिवसेना मेळाव्यामध्ये दिलाय। तर महायुतीतला धनुष्यबाण जर महायुतीतलेच लोक काढायला होत असतील, आता ते सहन किती दिवस करायचे? तुम्ही जर शिवसेनेला कमी लेखलं, तुम्ही जर शिवसेनेची अवहेलना केली, तर मग शिवसेना स्वबळावर स्वतःची ताकद दाखवेल। पण माझ्या शिवसैनिकाला त्रास झाला तर मग शेवटी पालकमंत्र्याच्या भूमिकेत मला यावं लागेल। नमस्कार, मी अमीर केद्रे, तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। शिवसेना भवनमध्ये विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, आमदारांची बैठक संपन्न झाली आहे आणि 6 तारखेला प्रसिद्ध होणाऱ्या मतदार याद्यांवरती बारकाईने लक्ष ठेवण्याचे उद्धव ठाकरेंनी आदेश दिलेले आहेत। या मतदार याद्यांबाबत ठाकरेंची शिवसेना ही आक्रमक आहे। तर 6 नोव्हेंबर रोजी जाहीर होणाऱ्या मतदार याद्यात ठाकरे गट सर्व इमारती आणि चाळींमध्ये लावणार आहे। मतदार याद्यांमध्ये नाव आहे की नाही, दुबार मतदार असाल तर पदाधिकाऱ्यांकडे माहिती द्या, नागरिकांना पक्षाकडून आवाहन केलं जात आहे। उपविभाग प्रमुखांकडे मतदार याद्यांबाबत विशेष जबाबदारी देण्यात आली आहे। दरम्यान मुंबईमध्ये काल मविए आणि मनसेकडून सत्याचा मोर्चा काढण्यात आला होता। दरम्यान या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती, त्यामुळे विनापरवानगी मोर्चा काढणं आयोजकांना भोवलेलं आहे। मोर्चाच्या आयोजकांवरती मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। आम्ही आंदोलन केलं, आमच्यावरती गुन्हा दाखल केला, पण भाजपानं देखील आंदोलन केलंय, त्यांच्यावरती गुन्हा का दाखल केला नाही असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडेंनी केला आहे।
माझा प्रश्न असा आहे, ठीक आहे आमच्यावर गुन्हा दाखल केला, काल भाजपने जो काय सोपट एक 4-5 लोकांना घेऊन जो मुकमोर्चा काढलेला, त्या मुकमोर्चाची परवानगी होती का? मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का? मग एकट्या मनसेवर आणि महाविकास आघाडीवर का गुन्हा दाखल झाला? आणि आम्हाला या केसेसचा फरक पडत नाही खरं सांगायचं तर. अशा अनेक केसेस आमच्या अंगावर आहेत. त्यामुळे अस्वलाच्या अंगावर एखादा केस आला काय आणि एखादा केस गळाला काय त्यांनी काही फरक पडत नाही. आम्ही असल्या केसेसना भीक घालत नाही आणि घाबरत सुद्धा नाही. तर आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमचा महापौर होऊ दे असं गाऱ्हाणं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घातलेलं आहे. 2012ला आपण इकडे गाऱ्हाणं घातलं होतं की मुंबईचा महापौर होऊ दे आणि सुनील प्रभू यांच्यानंतर महापौर झाले. पुढचं मी सांगत नाही, पण तसंच गाऱ्हाणं आपल्याला देवाला घालायचं आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. मला विश्वास आहे की बाकी कोणी ऐकू किंवा न ऐको, पण देव आपला ऐकतो. मी मनापासून बोलतोय, खोटं बोलायचं म्हणून बोलत नाही असंही त्यांनी सांगितलंय. 2012 त्याही वेळेला आपण गाणं घातलं होतं आणि सुनील प्रभू आपले त्याच्यानंतर महापौर झाले. आता पुढचं मी सांगत नाही, त्याच वेळेचं गाणं पुन्हा आपल्या देवाला घातलेलं आहे आणि मला विश्वास आहे की बाकी कोणी ऐकू ना ऐकू, पण देव आपला आहे आणि तो ऐकायचं राहणार. मी मनापासून बोलतोय, उगाच काही खोटं बोलायचं म्हणून बोलत नाही. खरंच मला कोकणात आल्यासारखं वाटतं. तर कालच्या मोर्चानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे. कालच्या मोर्चानंतर आम्हाला अजितदादा आणि एकनाथ शिंदेच्या पक्षातून फोन आलेत. मोर्चानंतर आम्हाला टेन्शन आलंय असं ते म्हणत असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. आमच्या मतदारसंघातील मतदार यादीमध्ये घोळ झाल्यामुळे भाजप आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक अडचणीत आणेल असा दावा राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील नेत्यांनी केलाय असं रोहित पवारांनी म्हटलंय. भाजपाची प्रवृत्ती कधीही मित्रपक्षाला मोठं करण्याची नव्हती, मित्रपक्षाला संपवण्याचीच भाजपाची प्रवृत्ती आहे अशी टीका देखील रोहित पवारांनी केली आहे. तो मोर्चा इतका मोठा झाला, तो झाल्यानंतर आम्हाला अजितदादांच्या पक्षातले काही लोकांचे फोन यायला सुरुवात झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांचे सुद्धा 1-2 फोन आमच्या काही पदाधिकाऱ्यांना आले आणि ते काय म्हणतात की आता आम्हालाच टेन्शन आलंय. आमदारकी उचलून सगळं गारगार वाटत होतं, पण आता परिस्थिती अशी आहे की आमच्याच मतदारसंघामध्ये हे मतदारचा घोळ नाही तर मतदार यादीचा घोळ नाही तर मतदार चोरी झाल्यामुळे आम्हाला आता आमच्या लोकल बॉडी इलेक्शनला म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेला भाजप नक्कीच काही ना काहीतरी अडचणीत आणेल अशी भूमिका आता हे सगळे मित्रपक्ष घ्यायला लागले. त्यामुळे भाजपची प्रवृत्ती कधी पण मित्रपक्षाला मोठं करण्याची नसती, मित्रपक्षाला संपवण्याचीच असते.